जुने दागिने आणा आणि नवे दागिने घेऊन जा, तेही 0% घट मध्ये। त्यात नवे दागिने मिळणार फक्त 6% मेकिंग चार्जेस वर। कुठे? फक्त पीएम गोल्ड मध्ये। विश्वास, शुद्धता आणि आकर्षक डिझाईन्स सर्व काही एकाच ठिकाणी। पीएम गोल्ड मध्ये सोनं, चांदी आणि रिअल डायमंडही मिळणार, तेही हॉलमार्क मध्ये। कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि मूर्ती सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे शाडूच्या मूर्ती बनवण्याचं जे काही आज शिबिर या ठिकाणी राबवलं गेलं, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। हे एक चांगले संकेत आहेत की स्वच्छ बदलापूर, सुंदर बदलापूर आणि हरित बदलापूर ही जी काही आपण संकल्पना घेऊन पुढे चाललेलो आहोत, त्याकरता पहिला निर्णय आपल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी घेतला प्लास्टिक बंदीचा। हा सुद्धा एक पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याकरता घेतलेला एक निर्णय आहे। या निर्णयाला व्यापारी वर्गातून आणि सर्वसामान्य नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। आज 40% पेक्षा जास्त आपण या प्लास्टिक मुक्ती किंवा प्लास्टिक बंदीमध्ये यशस्वी झालेलो आहोत। त्याच पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं प्रदूषण म्हणजे पाण्याचं प्रदूषण असतं। जलप्रदूषण कमीत कमी व्हावं याकरता हजारो मूर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या या पाण्यामध्ये विसर्जित केल्या जातात गणेश उत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी, आणि त्या 2-3 दिवसानंतर पाणी कमी झालं की त्या उघड्यावरती येत असतात। तर प्लास्टर ऑफ पॅरिस हे विघटन लवकर होत नाही, आणि त्याच उद्देशाने आपण शाडूची माती ही मूर्तिकारांना देऊन शाडूच्या जास्तीत जास्त मूर्त्या बनवून त्या विकण्याचा संकल्प आपण कुळगाव बदलापूर नगरपालिका आणि मूर्ती सेवा यांच्या संस्थेने केलेला आहे। मला वाटतं की उद्या आम्ही अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतोय। आम्हाला योग आलेला आहे, नगराध्यक्ष आणि मी आम्ही दोघं पण चाललो आहोत। आम्ही बदलापूरसाठी एक संकल्पना घेऊन चाललोय त्यांच्याकडे की वृक्ष जास्तीत जास्त लागले गेले पाहिजे, झाडांची जास्तीत जास्त लागवड झाली पाहिजे। आणि तुम्ही बघितलं असेल की आप्पा सॉरींच्या संघटनेच्या माध्यमातून, स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून लाखो झाडं, करोडो झाडं या महाराष्ट्रामध्ये लागली गेली। बदलापूरच्या नागरिकांना आव्हान करण्याकरता एक पेड़ नाम एक माँ के नाम, एक पेड़ माँ के नाम अशी संकल्पना घेऊन आमदार साहेबांच्या संकल्पनेतून एक झाड स्वामी समर्थांच्या नावाने असं आम्ही संकल्पना घेऊन उद्या त्याची परवानगी घ्यायला चाललेलो आहोत, आणि आम्हाला लाभ मिळेल अशी यशस्वी आम्ही आज खात्री बाळगतो। या बदलापूर शहरामध्ये येणाऱ्या वर्षभरामध्ये किमान 25,000 झाडं लावायची आहेत। नुसती झाडं लावायची नाहीत, तर ती 8 ते 10 फुटापेक्षा जास्त झाडं असली पाहिजेत उंचीची, आणि ती जगवण्याचं पण प्रत्येकाला आपण जबाबदारी देणार आहोत। प्रत्येक बदलापूरच्या नागरिकाला एक झाड लावण्याची जबाबदारी द्यायची। ते झाड त्याच्या आईच्या नावाने असणार आहे, ते झाड स्वामी समर्थांच्या नावाने असणार आहे, त्या झाडाची देखभाल त्याच व्यक्तीने करायची आहे। अशा प्रकारचा संकल्प आपण उद्या करणार आहोत। त्यासाठी बदलापूरकरांनी सर्वांनी सहकार्य कराव्या। मी या आजच्या शिबिराच्या वतीनं बाल कलाकारांनी तसेच इतर व्यक्तींनी जो सहभाग घेतला त्याचं कुळगाव बदलापूर नगरपालिकेचं अधिकृतरित्या प्रमाणपत्र सुद्धा त्यांना मिळालेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची संस्कृती जपण्याकरता बदलापूर सज्ज आहे, हे त्याच्यातून दर्शन घडलेलं आहे। आजच्या सर्व कलाकारांचं तसेच मूर्तिकारांचं मनापासून आयोजकांचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद।